सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, गुरुजनांना नमस्कार. आपण या ठिकाणी आज ध्येय परिवारातील सर्वात मोठी विद्यार्थी प्रिय परीक्षा म्हणजे आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा होय. ही परीक्षा ध्येय अकॅडमी महाराष्ट्र संचलित राज्यभर 356 तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात 5 जानेवारी 2025 ला संपन्न झाली. आज आपण त्या परीक्षेचा मेरिट लिस्ट मधला आपण डिव्हिजन मेरिट लिस्ट हा प्रकार पाहणार आहोत. या ठिकाणी आपण तुमच्या समोर स्क्रीन शेअर केलेली आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी आपण वि- विभागीय डिव्हिजनल या ठिकाणी मेरिट पाहणार आहोत. राज्यस्तरीय मेरिट लिस्ट मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. इथं मेरिट लिस्ट टॅब आहे. इथं क्लिक केल्या की आपल्याला इथं मेरिट लिस्टचं फ्रंट पेज या ठिकाणी अशा पद्धतीनं ओपन होईल पेज. या ठिकाणी आपल्या ध्येय प्रकाशन अकॅडमीचा लोगो आहे. TPMA ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र मेरिट लिस्ट 2025. जसं तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये इथे मेरिटचे लेवल आहेत. जसं स्टेट मेरिट आहे, डिव्हिजन मेरिट आहे. तर आज आपण डिव्हिजन मेरिट ही लिस्ट मधील टॅब पाहणार आहोत. प्रथम मित्र हो, डिव्हिजन मेरिट ही लिस्ट समजून घ्या. जे विद्यार्थी स्टेट मध्ये लागलेले आहेत ते परत डिव्हिजन मेरिट मध्ये दिसणार नाही. जिथं स्टेट मेरिट कट ऑफ झालेलं आहे ते ऑल महाराष्ट्रातून काढलेलं आहे. आता डिव्हिजन मेरिट हे त्यांच्या 6 डिव्हिजन आहेत आपले. जसं की आता आपण डिव्हिजन मेरिटला टॅबला क्लिक करूया. आता इथं तुम्हाला इथं डिव्हिजन मध्ये प्रकार आहेत. डिव्हिजन मध्ये आपलं कोकण डिव्हिजन आहे, पुणे डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे आणि या 6 विभागामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत. आता आपण या ठिकाणी विभागाचं त्या ठिकाणी मेरिट पाहत आहोत. जर आपण हे कोकण चूज केलं तर कोकणमध्ये स्टँडर्ड चूज करावं लागणार आहे. आपल्याला स्टँडर्ड फर्स्ट फर्स्ट केलं आणि सर्च केलं तर तुम्हाला कोकणामधील या ठिकाणी पहिलीच्या वर्गामध्ये विभागीय लेवलला, डिव्हिजन लेवलला या 4 विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकवलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा मेरिट लिस्ट लेवलचे डिव्हिजन मेरिट हे टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा ऑप्शन चूज केल्यानंतर स्टँडर्ड चूज करायचे आहे आणि डिव्हिजन चूज करायचे. ऑदर कुठल्याही टॅबला आपल्याला त्या ठिकाणी कुठलाही टच करायचा नाही. चला आपण आता दुसऱ्या वर्गाची मेरिट लिस्ट पाहूया डिव्हिजनची. इथं वर्ग बदलायचा आणि फक्त सर्च बोलायचं. सर्च केल्याबरोबर दुसऱ्या वर्गातील हे 3 विद्यार्थी विभागीय स्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ह्यांनी आपलं स्थान पटकावलेलं आहे. अशा पद्धतीनं डिव्हिजन मेरिट लिस्ट निवडताना डिव्हिजन मेरिट हा ऑप्शन निवडायचा आहे. जो वर्गाचे आपल्याला विभागीय स्तरीय गुणवत्ता यादी पाहिजे तो वर्ग निवडायचा आहे. इथे मात्र ज्या विभागात आपण आहोत, समजा मी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये पाहत असेल तर पुणे विभागात सातारा जिल्हा येतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं सर्च केल्याबरोबर दुसरीच्या वर्गातील सातारा जिल्ह्यामध्ये हे 10 मुलं, 10 नाही जास्त मुलं लागलेत. कारण सेम मार्काची मुलं असतील तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्याच रँकिंग मध्ये जातात. जसं आता पहा 90.67, 90.67, 90.67 असं 1, 2, 3, 4, 5 5 विद्यार्थी पहिल्याच क्रमांकावर या ठिकाणी निवडले आहेत. राज्याच्या मेरिटमध्ये 7 रँक निवडलेले आहेत आणि विभागाच्या मेरिट लिस्टमध्ये 3 रँक निवडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या पेजवर ही यादी आलेली आहे. जवळपास या यादीमध्ये 23 मुलं ही या ठिकाणी अ, पुणे विभागाची अ, पुणे विभागाच्या स्तरीय दुसरीच्या वर्गातून लागलेले आहे. असा प्रत्येक वर्गाचं मेरिट पाहण्यासाठी तुम्हाला डिव्हिजन मेरिट त्याचबरोबर वर्ग आणि कोणतं डिव्हिजन आहे हे निवडायचं आहे. कोकण या विभागामध्ये अ, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे जिल्ह्यामध्ये अ, आपल्याला पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिल्ह्याचा समावेश होतो. आपण ज्या जिल्ह्यात आहोत तोच विभाग निवडणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर हे जो काही विभाग आहे
त्या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड अशा 8 जिल्ह्याचा समावेश आहे. तर अमरावती विभागामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्याचा समावेश आहे. तर नाशिक या विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नागपूर या विभागामध्ये 6 जिल्ह्याचा समावेश असून गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर अशा 6 जिल्ह्याचा समावेश आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्हा या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो जिल्हा कोणत्या विभागात आहे हेही माहीत करून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं विभाग आणि इथं स्टँडर्ड आणि या ठिकाणी तुमचं कोणती मेरिट लिस्ट आहे तर डिव्हिजन मेरिट हे ऑप्शन निवडल्याबरोबर आपणास या ठिकाणी आपल्या असणाऱ्या विभागाची आपल्या असणाऱ्या डिव्हिजनची वर्गानुसार गुणोत्तर यादी प्राप्त होईल. या ठिकाणी कोणत्याही मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी पुन्हा रिपीट होत नाही किंवा पहिल्या लिस्टमध्ये म्हणजेच राज्याच्या लिस्टमध्ये बी नाव आहे, विभागाच्या बी आहे असं होत नाही. ज्या ठिकाणी स्थान आपल्याला भेटले ते एकमेव स्थान या ठिकाणी आपल्याला गुणवत्तेसाठी प्राप्त असणार आहे. अदर ठिकाणी परत ते स्थान मिळणार नाही. चला, विभागीय गुणवत्ता यादी आपण या ठिकाणी कशी पाहायची ही पाहिलेली आहे. आपणास या ठिकाणी जवळपास डिव्हिजन या मेरिट लिस्टमध्ये राज्यामधून जर पाहिलं तर ऑल स्टँडर्ड जर काढलं आणि सर्च जर केलं तर ऑल डिव्हिजनमध्ये तर जवळपास या विभागीय जसं राज्य मेरिटमध्ये 172 तसं विभागीय मेरिट लिस्टमध्ये 291 विद्यार्थ्यांनी स्थान पटकवले आहे. या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शक शिक्षकांचं त्यांच्या आईवडिलांचं शाळेचं अं, खूप खूप कौतुक अभिनंदन. असंच यश मिळवत राहा. आपल्या पंचकृषीतील गावाचं स्वतःचं आईवडिलांचं किंवा शिक्षकांचं आपल्या देशाचं नाव मोठं करा. एवढेच या ठिकाणी आपल्याकडून माफक अपेक्षा करतो. पुढील वर्षी ऍडमिशनसाठी पण आपणास शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू.